नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे ऑनलाईन एज्युकेशन सेमी विथ मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। यापूर्वी आपण इयत्ता 8वीच्या मॅथ विषयाचा रॅशनल आणि इरॅशनल नंबर या चॅप्टरचा पहिला पार्ट पाहिलेला होता। आज आपण पाहणार आहोत दुसरा भाग। यामध्ये आपल्याला रॅशनल नंबर लाईन वरती कसा दाखवायचा, हाऊ टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन हा भाग पाहायचा आहे। चला तर मग सुरू करूया। आपण कुठलाही रॅशनल नंबर घेऊया 2/3। तर आपल्याला कुठलाही रॅशनल नंबर लाईन वर दाखवायचा असेल तर त्यासाठी काही स्टेप पाहायचे आहेत। तर त्या स्टेप इथे तुम्हाला दिसतात पहा। त्यातली पहिली स्टेप आहे तुम्हाला दिलेला रॅशनल नंबर हा प्रॉपर आहे का इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे ते एकदा पाहून घ्यायचे तुम्हाला। पहा आता हा आहे 2/3। आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा डिनॉमिनेटर मोठा असतो आणि न्यूमरेटर छोटा असतो तर हा प्रॉपर फ्रॅक्शन असतो। मग जर प्रॉपर फ्रॅक्शन असेल तर तो 0 ते 1 च्या दरम्यान असणार आहे नंबर लाईन वरती। पहा प्रत्येक प्रॉपर फ्रॅक्शन मग तो कितीही मोठी संख्या असू द्या, इथं 3 च्या जागेवर 300 असतं आणि इथं 2 च्या जागेवर 200 असतं तरीही ती संख्या 0 ते 1 च्या मध्येच आली असते। समजतंय? आता हे 0 ते 1 च्या मध्ये आपण एक नंबर लाईन काढून घेऊ आणि इथं दाखवूया हे 0 आहे, हे 1, हे 2, इकडे -1 आणि इकडे -2। आता काय बोलतोय आपण की ही जी संख्या आहे आपली 2/3 तर ही संख्या प्रॉपर आहे। मग ती 0 च्या आणि 1 च्या मध्ये आहे। मग 0 आणि 1 यांच्यामध्ये तुम्हाला माहिती की अनंत पॉइंट असतात। हे जे आहे ना लाईन नंबर लाईन ही अनंत पॉइंटची बनलेली आहे। मग आता नेमकं ह्या पॉइंट मधला 2/3 इंडिकेट करणारा पॉइंट कोणता? तर मग आता काय करायचं तुम्हाला, तर पुढची स्टेप आहे तुमची ह्याला कट करायचे। आता तुम्हाला हे फिक्स केलं तुम्ही की कोणत्या दोन अंकांच्या मध्ये हा रॅशनल नंबर असणार आहे हे तुम्ही फिक्स केलं, बरोबर? प्रॉपर असेल तर 0 ते 1 च्या मध्ये। माझे 0 ते 1 च्या मध्ये खूप सारे पॉइंट आहेत, त्यातला नेमका कुठला पॉइंट? तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याला कट करायचे, त्याचे तुकडे करायचे। किती? डिनॉमिनेटर एवढे। आता पहा 3 तुकडे, बरोबर? मग तुकडे करायचे डिनॉमिनेटर एवढे। आपला डिनॉमिनेटर 3 आहे, मग हे 0 ते 1 चे 3 तुकडे करायचे। आता 3 तुकडे करायचे असतील तर 2 जागेवर कट करावं लागेल आपल्याला। पहा मग हे इथे एक आणि इथे एक, हे 2 जागेवर कट केल्यामुळे त्याचे 3 तुकडे झाले, बरोबर? आता 0 पासून पुढे न्यूमरेटर एवढे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत। 0 पासून तर न्यूमरेटर एवढे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत। मग इथं न्यूमरेटर 2 आहे, मग मी हा एक तुकडा घेतल्याच्या नंतर मी इथं आलोय आणि 2 तुकडे घेतल्याच्या नंतर मी इथं आलोय। तर हा तुमचा जो नंबर आहे हा आहे तुमचा 2/3। समजलं? तर हा जो पॉइंट आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण ह्याला जर ए नाव दिलं तर ए हा पॉइंट 2/3 हा रॅशनल नंबर लाईन वरती दाखवतोय। समजतंय? आणखी एक उदाहरण पाहू आपण। आता हे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढेही तुम्हाला रॅशनल नंबर दाखवायचे आहेत त्या रॅशनल नंबरचा जर डिनॉमिनेटर वेगळा असेल तर त्या प्रत्येक रॅशनल नंबर साठी वेगळी नंबर लाईन काढावी लागेल। जर समजा तुम्हाला आणखी एक फ्रॅक्शन दिला आपण 1/3 तर हा मात्र तुम्ही ह्या नंबर लाईन वर दाखवू शकता। पण जर तुम्हाला मी सांगितलं होतं की 4/3 हा नंबर हा पण नंबर तुम्हाला ह्याच्यावर दाखवता येईल। समजा मी तुम्हाला म्हटलं की 4/13 हा नंबर दाखवा। आता बघा ह्याचा डिनॉमिनेटर 3 आहे, याचा डिनॉमिनेटर 3 आहे, पण याचा 13 आहे। मग हे दोघं तर ह्या नंबर लाईन वर दाखवता येतील, पण ज्याचा डिनॉमिनेटर वेगळा आहे त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट नंबर लाईन काढावी लागेल। ओके, ठीक आहे। आता आपण एक इम्प्रॉपरचं उदाहरण पाहू। हे तुम्ही बघितलंय, हे आपण प्रॉपरचं पाहिलंय। आता एक इम्प्रॉपर फ्रॅक्शन घेऊ आपण आणि तो नंबर लाईन वर कसा दाखवायचा पाहू। तर पहा आता समजा आपण 7/4 हे एक एक्झाम्पल घेऊ। ओके, आता हा रॅशनल नंबर लाईन वरती कसा दाखवायचा ते पाहू। आता बघा नंबर लाईन वर रॅशनल नंबर दाखवण्यासाठीचे स्टेप तुम्हाला समोर दिसतात। सगळ्यात पहिलं तुम्हाला पाहिजे प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे। आता हे उदाहरण जर पाहिलं तर पहा डिनॉमिनेटर छोटा आणि न्यूमरेटर मोठा, बरोबर? तर मग हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे। हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन दाखवायचा कसा, तर त्याच्यासाठी तुम्हाला मिक्स मध्ये कन्वर्जन करायचं त्याचं। पहा आता ह्याला तुम्हाला अगोदर मिक्स मध्ये बनवावं लागेल। मग ह्याचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये जर कन्वर्जन केलं, आता तुम्हाला माहिती आहे मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल। पहा इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर मी त्याच्यासाठी एक ट्रिक बनवलेली आहे। इम्प्रॉपर को मिक्स बना बोले तो क्यू रडताय। पहा आता क्यू रडताय, मग काय हे क्यू रडताय तर क्यू फॉर क्वोशंट म्हणजे भागाकार, आर फॉर रिमाइंडर म्हणजे वजाबाकी आणि डी फॉर डिनॉमिनेटर किंवा डिवायझर। आता पहा 7 ला 4 ने भागलं तुम्ही तर 4 1 4 चा भाग बसलाय, 7तून 4 गेले 3। हे पहा हा आहे तुमचा क्वोशंट, तर मग तुमचं तिथं 1 येईल। हा आहे तुमचा रिमाइंडर, तो वरती येईल 3।
आणि हा आहे तुमचा डिवायझर किंवा डिनॉमिनेटर, तर हा 4 इथे येईल. म्हणजे 7/4 चं मिक्स्ड फ्रॅक्शन 1 इंटिजर 3/4 किंवा 1 and 3/4. तर हे झालं 1 इंटिजर 3/4. बघा आपली स्टेप काय आहे, इम्प्रॉपर असेल तर मिक्स मध्ये कन्व्हर्जन करायचं. आता हे मिक्स कशासाठी, तर मिक्स जेव्हा तुम्ही कन्व्हर्जन कराल तेव्हा इथं जो इंटिजर असेल तर ह्या इंटिजरच्या पुढचा अंक पहा. आता 1 च्या पुढे कोण असतंय 2, तर मग तुमचा हा जो फ्रॅक्शन आहे किंवा हा जो रॅशनल नंबर आहे हा तुमचा 1 आणि 2 च्या मध्ये असणार आहे. इथं जो काही इंटिजर येईल त्याच्यामध्ये 1 टाकल्यावर काय होईल 2. तर मग आता तुमचा जो रॅशनल नंबर आहे ना 7/4 हा 1 च्या 2 च्या मध्ये असणार आहे. आता नंबर लाईन वर तुम्हाला 1 च्या 2 च्या मध्ये तो दाखवायचा आहे. मग आपण इथे 1 आणि 2 काढून घेऊ. बरोबर. आता 1 च्या 2 च्या मध्ये आहे, 1 च्या पुढे आहे असं पण म्हणू शकता. 1 च्या पुढे आहे, मग 1 च्या पुढे आता 2 पर्यंत अनंत पॉइंट आहेत. मग ह्याच्यातला नेमका पॉइंट कोणता, तर समोरच्याला विचारायचं. या 3/4 ला विचारायचं. मग तुम्हाला माहिती आहे 3/4 ला काय करावं लागतं, डिनॉमिनेटर एवढे तुकडे करावे लागतात आणि न्यूमरेटर एवढे तुकडे पिक करावे लागतात. मग डिनॉमिनेटर आहे 4, मग 1 ते 2 चे 4 तुकडे करा. 4 तुकडे होण्यासाठी 3 जागेवर कट करावं लागेल. मग मी तर 1, 2 आणि 3 जागेवर कट करतो. पहा हे तुकडे आहेत ना, हे होईल तेवढं सारखीच येतील असं पहा. म्हणजे तुम्ही कसंही असमान तुकडे करू नका, होईल तेवढं. पट्टी वगैरे लावण्याची गरज नाही, पण त्यातली त्यात हे थोडे सारखे दिसतील अशा पद्धतीने तुकडे करा. डिनॉमिनेटर एवढे तुकडे केले आणि न्यूमरेटर एवढे तुकडे घेतोय मी आता. मग इथून चालू घ्यायला 1 तुकडा घेतला इथं आलोय, 2 तुकडा घेतला इथं आलोय, आपल्याला 3 घ्यायचे तर इथपर्यंत येतोय. तर हा जो पॉइंट आहे हा पॉइंट तुमचा 7/4 हा इम्प्रॉपर रॅशनल नंबर इथं दाखवतोय तुम्हाला. समजतंय. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण हाऊ टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन वरती रॅशनल नंबर कसा दाखवायचा हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. एक उदाहरण आपण प्रॉपरचं पाहिले, एक उदाहरण आपण इम्प्रॉपरचं पाहिलेलं आहे. आणि तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही तसं मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर डिस्कस करू. धन्यवाद.